गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेल्या होडगी रोडवरील आसरा रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला अखेर वेग मिळाला आहे। या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांची तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीत येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत ब्रिजचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी खुला झाला पाहिजे असे स्पष्ट आणि कडक निर्देश आमदार देशमुख यांनी दिले। आमदार सुभाष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी भूषण गिरी, प्रकल्पाचे कंत्राटदार रोहन पाटील यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक जमादार, मधुसूदन जंगम, वनिता पाटील, सत्यजित वाघमोडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। होडगी रोड हा सोलापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे। आसरा ब्रिजचे काम रखडल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून या भागातील वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे। नागरिकांना लांबच्या अंतराने वळसा घालून जावे लागत असून यामुळे वेळेचा आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे। बैठकीदरम्यान आमदार देशमुख यांनी कामात होत असलेल्या विलंबाबद्दल रेल्वे अधिकारी आणि कंत्राटदारांना जाब विचारला। तांत्रिक कारणांमुळे काम थांबले असेल तर त्यावर तातडीने तोडगा काढून मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। आसरा ब्रिज पूर्ण झाल्यामुळे होडगी रोड, विमानतळ परिसर आणि सैफुल भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे। या बैठकीमुळे रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असून आता प्रत्यक्ष कामाला गती मिळते का याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।